नमस्कार, स्वागत आहे. स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांचं के टॉप एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. आणि विद्यार्थी मित्रांनो, 4थीचे 7वीचे फॉर्म भरणं सुरू झालेले आहेत आणि 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची तयारी सुरू सुद्धा आहे. बट आज आपण जे काही इंग्रजीचं लेक्चर्स घेणार आहोत, तर बऱ्याच वेळेला तुम्हाला सुद्धा पुस्तक उघडलं की खूप साऱ्या अडचणी जाणवतात. या अडचणींनाच आपल्याला सोपं करायचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आपल्याला आज काय शिकायचं, तर व्होकॅब्युलरी शिकायचं आहे. आम्हाला व्होकॅब्युलरी शिकायचं म्हटल्याच्या नंतर शब्द शिकायचे आहेत. आता शब्द शिकायचं म्हटलं तर तुम्ही सुद्धा ज्या वेळेला तुमची मार्गदर्शिका काढली, त्या मार्गदर्शिकेमध्ये व्होकॅब्युलरीचे असे काही वर्ड्स होते की त्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अडचणी निश्चितच 5वीचा विद्यार्थी म्हणून जाणवत असतील. पॅरेंट्सला जरी अवघड वाटत नसलं तरी विद्यार्थ्याचं वय हे 10-11 वर्षाचं आहे आणि या विद्यार्थ्यांकडे शब्दसाठा म्हणजे व्होकॅब्युलरी तुलनेनं कमी असते. ती वाढवायची आहे. कशी वाढवायची तेच आपल्याला बघायचं आहे. कसं समजून घ्यायचं ते आपल्याला बघायचं आहे. आपण स्कॉलरशिपला बसतोय याचा अर्थ काय आहे की आपल्याला आपल्यामध्ये असलेलं जे काही ज्ञान आहे ते दाखवायचं आहे. माझ्या ज्ञानामध्ये वाढ मला करायची आहे. मला फक्त स्कॉलरशिप म्हणजे पैशाच्या स्वरूपात मिळाली पाहिजे असा माझा हेतू नाही, हे पालकांना माहिती आहे. पण या स्पर्धेच्या युगामध्ये मला माझा विद्यार्थी पुढे घेऊन जायचा आहे, माझं मूल पुढे घेऊन जायचं आहे. तर मग या स्कॉलरशिपसाठी आपल्याला जे काही ज्ञान मिळवायचं ते अशा व्हिडिओमधून मिळवायचं आहे. तर जर पालक जर सोबत असला हा व्हिडिओ बघत असताना तर खूपच छान. पालकांनी आपल्या मुलासोबत बसा, म्हणजे जेणेकरून त्या मुलाला सुद्धा मदत होईल. तर चला पुढे आपल्याला जायचंय. काय बघायचंय पुढे, तर आज आपल्याला खऱ्या अर्थानं शिकायचे आहेत पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच म्हटलं की बऱ्याच पालकांना फक्त एवढंच वाटत असतं की नाऊन नाऊन ही सगळी नावं विद्यार्थ्यांना सांगतही बसतात, स्कूलमध्येही सांगत बसतात. बट मात्र विद्यार्थ्यांना किती ज्ञान होतं हे मात्र कोणीच पाहत नाही. तर काळजीपूर्वक हा व्हिडिओ फक्त बघा. फर्स्ट पार्ट ऑफ स्पीच आहे आपली नाऊन, देन आहे ॲडजेक्टिव्ह, देन आहे ॲडव्हर्ब, देन आहे व्हर्ब, देन आहे प्रोनाऊन, देन आहे प्रिपोजिशन, देन आहे कंजक्शन आणि देन आहे इंटरजेक्शन. बघा, 8 पार्ट ऑफ स्पीच आहेत आणि या 8 पार्ट ऑफ स्पीच पैकी मुलांना मॅक्झिमम टाइम नाउन्स पटकन ओळखता येतात. बट बाकीच्या आल्याच्या नंतर किंवा एखादं सेंटेन्स दिल्याच्या नंतर त्यामध्ये मुलांचा खूप सारा गोंधळ होतो. मला नाउन की ॲडजेक्टिव्ह की ॲडव्हर्ब हे पटकन ओळखता येत नाही. ते कसं ओळखायचं त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आता एक क्वेश्चन आपण घेऊयात की जो आपल्याला स्कॉलरशिपला इयत्ता 5वीला विचारून झालेला आहे. त्याचं उत्तरही मला माहित आहे, तुम्हाला माहीतही आहे. बट मात्र आपल्याला नेमकं काय समजून घ्यायचं ते बघा. काय विचारलेलं आहे क्वेश्चन, फाइंड द ऑड मॅन आउट. ऑड मॅन आउट म्हणजे काय, कारण असे शब्द तुम्हाला वारंवार या परीक्षेमध्ये येणार आहेत. तर ऑड मॅन आउट म्हणजे यातलं वेगळं काय आहे ते ओळखायचं आहे फक्त आपल्याला. वेगळं काय, तर यामध्ये 4 वर्ड्स दिलेले आहेत. पहिला वर्ड काय आहे, युनिक. सेकंड आहे अनडू, थर्ड आहे अननोन आणि फोर्थ वर्ड दिलेला आहे अनबिलिव्हेबल. बघा, असे 4 वर्ड दिलेले आहेत आणि यातला वेगळा कोणता आहे हे ओळखायचं आहे. आता आपण यू 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 सगळे वर्ड्स येऊन सुरू झालेले आहेत. याचा अर्थ काय आहे, म्हणजे सुरुवातीचे अक्षरच बघायची काम तर नाही. अशा काही गोष्टी ज्या असतात त्या आपल्याला मेंटल ॲबिलिटी टेस्टसाठी उपयोगात आणाव्या लागतात. बट हा ग्रामरचा भाग आहे, हा इंग्रजीचा भाग आहे. याला नेमकं कसं समजून घ्यायचं, तर यामध्ये वेगळेपण काय असेल हे आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. तर बघा, युनिक या वर्ड्समध्ये UN सुरुवातीला आहे, यामध्ये UN सुरुवातीला आहे, यामध्ये UN सुरुवातीला आहे, यामध्ये सुद्धा UN सुरुवातीला आहे. बट विद्यार्थी मित्रांनो, हे UN अन ज्या वेळेला लागत असतं
त्यावेळेला त्याला प्रिफिक्स असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या शब्दापूर्वी एखादा दुसरा जोड शब्द लागत असेल तर त्याला म्हणायचं प्रिफिक्स. मग इथे प्रिफिक्सचा वापर झालेला आहे. कोणत्या शब्दामध्ये प्रिफिक्सचा वापर झाला ते बघा. तर अंडू, डूला अन लागलं आणि अंडू हा शब्द तयार झाला. त्यानंतर KNOWN, नोन हा शब्द होता, त्याला UN हा शब्द लागला आणि अननोन शब्द तयार झाला. तसाच अनबिलिव्हेबल हा सुद्धा तसाच शब्द तयार झालेला आहे. अनबिलिव्हेबल यामध्ये सुद्धा अन जो आहे तो प्रिफिक्स म्हणून लागलेला आहे. बट याला युनिक असं म्हटलेला आहे. तर हा काही मुळात मूळ शब्द नाहीये. IQUE हा मूळ शब्द नाहीये. मूळ शब्दाला ज्या वेळेला एखादा प्रिफिक्स लागतो त्याला तो शब्द वेगळा आहे. म्हणजे युनिक हा जो शब्द आहे हा मूळ शब्द आहे, म्हणून यातला युनिक हा शब्द वेगळा आहे. आता यामध्ये 1 नंबरचा जो शब्द आहे तो वेगळा आहे, तो अल्टरनेटिव्ह नंबर 2 ला दिलेला आहे, म्हणून त्याचं आन्सर जे आहे ते आन्सर 2 होणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. बघा, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज द वर्ड वर्क यूज ॲज अ नाउन. नाउन म्हणून कोणता शब्द पुढच्या या अल्टरनेटिव्ह मध्ये वापरलेला आहे? वर्क. वर्क हा नाउन म्हणून कुठे वापरलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट सेंटेन्स असं दिलेलं आहे, वर्क हार्ड फॉर सक्सेस. इथे वर्क शब्द आलेला आहे. वर्क व्हाईल यू वर्क, इथे वर्क हा शब्द आलेला आहे. देन वर्क इज अ वर्शिप, इथे सुद्धा वर्क हा शब्द आलेला आहे. वर्क आउट दीज सम्स, इथे सुद्धा वर्क शब्द आलेला आहे. आणि हा जो प्रश्न आहे 2017ला इयत्ता 5वी स्टँडर्ड 5th साठी स्कॉलरशिपला इंग्लिश ग्रामरमध्ये इंग्लिशमध्ये हा प्रश्न विचारला होता. 1 क्वेश्चन हा विचारला, त्याला 2 मार्क्स असतात हे आपल्याला माहिती आहे. आता त्यावेळेला ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल किंवा आपणही आपल्या मार्गदर्शिकेमध्ये संदर्भ म्हणून ज्या वेळेला 2017चा हा प्रश्न बघत असाल त्यावेळेला हे सगळे सेंटेन्सेस वाचले असतील बेटा तुम्ही. पण मी खात्रीने सांगतो की पटकन तुम्हाला असं झालं नाही की पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे, असं झालं नसेल. निश्चितच झालं नसेल. हे बऱ्याच मुलांच्या संदर्भामध्ये झालं असेल. आणि जर समजा इथे वर्क हा शब्द जर नाउन आहे तर मग इथे काय आहे हे तुम्ही शोधलं का? याचंही उत्तर तुमच्याकडे असलं पाहिजे. तर इथे वर्क हार्ड म्हटलेलं आहे. जोपर्यंत आपल्याला सेंटेन्स व्यवस्थित कळणार नाही तोपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट उत्तराकडे जाता येणार नाही. ज्ञानाची परीक्षा आहे, स्कॉलर विद्यार्थ्यांची ही परीक्षा आहे. बघा, वर्क हार्ड फॉर सक्सेस, इथे काय म्हटलेलं आहे? वर्क हार्ड म्हटलेला आहे. म्हणजे इथला जो काही वर्क आहे तो ॲज अ व्हर्ब म्हणून हा शब्द आलेला आहे. आता तो का वर्ब म्हणून आलेला असेल बरं, त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. पुढे ज्या वेळेला तुम्ही समजून घ्याल त्यावेळेला समजेल. इथे वर्क व्हाईल यू वर्क, इथे सुद्धा तो वर्ब म्हणूनच यूज झालेला आहे. आता या वर्बला काय म्हटलं जातं? तर इम्पेरियल वर्ब असं म्हटलं जातं. इम्पेरियल वर्ब, इम्पेरियल वर्ब असं त्याला म्हटलं जातं. बघा, त्यानंतर वर्क आउट दीज सम, वर्क आउट. आता इथे हा वर्क जरी वेगळा दिसला तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला एखाद्या जिमला जाणारी व्यक्ती किंवा एखादी वर्क करणारी व्यक्ती काय म्हणत असते, किंवा आपल्या स्कूलमध्ये आपण सुद्धा गेम खेळण्याच्या अगोदर वर्क आउट असं म्हणतो. याला काय म्हटलं जातं? तर फ्रेज म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? फ्रेज म्हटलं जातं. म्हणजे हे फ्रेझल वर्ब आहे. या गोष्टींचा विचार केला का तुम्ही? निश्चितच नाही. बघा, वर्क इज अ वर्शिप, या वर्शिप या ऑब्जेक्टसाठी फक्त इथे वर्क हा शब्द नाउन म्हणून यूज झालेला आहे. इथे हा नाउन म्हणून यूज झालेला आहे. इथेही इम्पेरियल वर्ब आहे, इथेही इम्पेरियल वर्ब आहे, इथे फ्रेझल वर्ब आहे. या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल. म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप सोबत ज्ञान मिळवायचं आहे. माझं ज्ञान मला वाढवायचं आहे.
कळालं? बघा पुढे आता 8 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या संदर्भात काही विचार करूयात आपण. चूज द ऑप्शन दॅट इज द रूट बेस. काय म्हटलेलं आहे? रूट बेस वर्ड. 2022 ला हा प्रश्न इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिप साठी विचारलेला होता. तर रूट बेस म्हणजे काय? रूट बेस म्हणजे मूळ शब्द, बेसिक शब्द असं त्याला आपण म्हणूयात, बेस शब्द असं म्हणूयात. मग यामध्ये बेस शब्द कोणता असेल तर बघा, इन्शुअर, एंड, इनेबल, इंडेंजर्ड. बघा बरं, मागे आपण UN पासून जे काही प्रिफिक्स वर्ड तयार झालेले होते ते बघितले होते. त्यांचा वापर इथे होतो का? बघा बरं, इन, देन इन. जरा यावरूनच लक्षात येईल, डी हे तर फक्त नुसतं लेटर आहे सर, हा काही वर्ड नाहीये. जर आपण याला प्रिफिक्स मानलं तर मग हा शब्द कसा काय बनेल? हाच मुळात काय बनतोय की बेस वर्ड तयार होतोय. मग बाकीचे खरोखर प्रिफिक्स आहेत का हे समजून घ्या. शुअरला इन लागला, एबलला इन लागला, डेंजरडला इन लागलेला आहे. म्हणजे सुरुवातीचा हाही इन प्रिफिक्स आहे, हाही इन प्रिफिक्स आहे, हाही इन प्रिफिक्स आहे. म्हणून बेस वर्ड कोणता आहे तर एंड हा बेस वर्ड आहे. हे बेस वर्ड नाहीयेत. यातील शुअर हा शब्द बेस वर्ड आहे, यातला एबल हा वर्ड बेस वर्ड आहे, यातला डेंजर हा शब्द बेस वर्ड आहे. डेंजर इथपर्यंत हा फक्त बेस वर्ड आहे. त्याला ईडी प्रत्यय लागल्याच्या नंतर तो वेगळा शब्द आणखी तयार होतोय. इथे लक्षात बघा. Then choose the proper word from the options which is not in the noun form. खालील दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द नाउन नाही? आता ओळखता येईल का बघा. तुम्ही, मला माहिती आहे की हे सोडून पुढे गेलेले आहात स्टँडर्ड 5 चे स्टुडंट्स. बट बघा बरं, पॉव्हर्टी हा जो काही वर्ड्स आहे हा नाउन आहे. देन पिलो आपल्या घरात असते, ती सुद्धा नाउनच आहे बरं. काय आहे? ती सुद्धा नाउनच आहे. देन फ्री हा वर्ड जो आहे तो नाउन नाहीये आणि क्लेरा एका वुमेनचं नाव आहे बरं, हे सुद्धा नाउन आहे. क्लेरा जरी आपल्याकडे नाव नसलं तरी सुद्धा इटली, जर्मनीमध्ये अशा प्रकारची नावं जी आहेत ते वुमेनला दिलेली असतात. आलं लक्षात? तिकडे विदेशामध्ये या पद्धतीची नावं वुमेनची, गर्ल्सची नावं क्लेरा आहेत. बघा, फ्री हा वर्ड जो आहे, हा फ्री हा वर्ड नाउन नाही. मग तो काय आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर ऍडजेक्टिव्ह आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आम्ही प्रत्येकच शब्द कोणता नाउन आहे, कोणता ऍडजेक्टिव्ह आहे, कोणता ऍडव्हर्ब आहे, कोणता व्हर्ब आहे, कोणता प्रोनाउन आहे, हे काय पाठच करत जायचं का सर? तर निश्चितच नाही. बघा, हे प्रश्न तुम्ही सोडवले होते, माझ्यासोबत सोडवताना तुम्हाला कसं वाटलं? जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असला तर पहिले लाईक करून ठेवा, म्हणजे मग आपल्याला पुढे जाता येईल हे सगळं समजून कसं घ्यायचं त्यासाठी. बघा, तर आपल्याला जायचंय आता पुढे. असं शिकायचंय बेटा आपल्याला. कारण मलाही माहिती आहे 5वीचे विद्यार्थी, तुमच्या पॅरेंट्सला जरी वाटत असलं की फक्त मुलांनी अभ्यास केला पाहिजे, पण तो कसा केला पाहिजे, असा केला पाहिजे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असला तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मग तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील बेटा. आलं लक्षात? चला, तर बघा, थोडक्यात आपलं इंट्रोडक्शन तुम्हाला सुद्धा माहित असलं पाहिजे. आम्ही आहोत के कोचिंग क्लासेस, सिंदखेड राजा इथून. हा आमचा नंबर आहे. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही इथे कॉलही करू शकता. बघा, पहिली पार्ट ऑफ स्पीच आपल्याला बघायची आहे नाउन. काय बघायची आहे? नाउन. आता हे नाउन तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना चांगलं काळजीपूर्वक माहित आहे, कारण तुम्हाला सुद्धा स्वतःचं नाउन आहे. यस, तुमचं नाव कमेंट करून सांगा मला, म्हणजे मलाही कळेल की कोणकोणत्या नाउनचे विद्यार्थी, कोणकोणते विद्यार्थी आमचं हे लेक्चर्स बघत आहेत. बघा, नाउनची डेफिनेशन दिलेली आहे, तुमची तोंडपाठ आहे, मलाही माहिती आहे. नाउन इज अ वर्ड. नाउन असा वर्ड आहे दॅट इज द नेम ऑफ. कशाची नावं? पर्सन. यू आर ऑल्सो पर्सन. सो पर्सन, जसं की आरव असेल,
अद्वैत असेल, आर्यन असेल, देन अथर्व असेल, तुमचंही नाव कमेंटमध्ये सांगा. देन एखाद्या प्लेसचं सुद्धा नावून, प्लेस म्हणजे जस्ट लाईक आपली स्कूल आहे, स्कूल सुद्धा आपली प्लेसच आहे. मग प्लेसेस कोणकोणते? तुम्हाला इथे एक हॉस्पिटलचं चित्र दिसत असेल, हॉस्पिटल सुद्धा एक प्लेसच आहे. बघा, अजंठा केव्हजला कधी गेलात का? गेटवे ऑफ इंडिया. देन महाबळेश्वर, चिखलदरा, लोणार, अंबड, ही काय आहेत? प्लेसचे नाउन्स आहेत. देन ॲनिमल्सचे नाउन तुम्हाला माहिती आहेत. लायन, टायगर, एलिफंट, जिराफ, दीज आर द ॲनिमल नाउन्स. देन थिंग्स, जस्ट लाईक इथे स्पून दाखवलेला आहे तुम्हाला, स्टोव असेल, पिलो असेल, बेड असेल, हे जे आहेत हे कशाचे? थिंगचे नाउन आहेत. देन फिलिंग्स, तुम्हाला सुद्धा फिलिंग्स असतात, जस्ट लाईक हॅपीनेस एक नाउन आहे, सॅडनेस एक नाउन आहे. तर असे नाउन आपल्याला माहीत असणं गरजेचे आहेत. बघा बरं, म्हणजे नाउनचे किती प्रकार होत चाललेले आहेत. पर्सनला दिलेलं ते नाउन आहे, म्हणजे तुमचंही नाव आहे, तुमच्या मित्राचंही आहे, तुमच्या आई वडिलांचं आहे, तुमच्या बहीण भावांचं आहे, हो की नाही. त्यानंतर प्लेस, तुमच्या स्कूललाही दिलेलं नाव आहे, तुमच्या गावाला दिलेलं नाव आहे. तुम्हाला भरपूर सारे असे नाउन्स माहीत आहेत, त्यांना नाउन्स म्हणतात. ॲनिमलला वेगवेगळे ॲनिमल्स, तुमच्या घरी सुद्धा खूप सारे ॲनिमल्स असतील, तुमच्या घरी पाळीव काही प्राणी सुद्धा असतील, त्यांनाही तुम्ही काहीतरी नाउन दिलेलं आहे. यस. त्यानंतर थिंग्स, तुमच्या घरात खूप साऱ्या वस्तू आहेत, त्या थिंग्सची नावं. किचनमध्ये गेलात की बऱ्याचशा थिंग्स तुम्हाला दिसून येतात. देन फिलिंग्स, तुम्हाला सुद्धा फिलिंग्स आहेत, हो की नाही. जस्ट लाईक हॅपीनेस, सॅडनेस, दीज आर युअर फिलिंग्स. त्या तुमच्या काय आहेत? फिलिंग आहेत. आणि या ज्या फिलिंगला, पर्सनला, प्लेसला किंवा ॲनिमलला किंवा थिंग्सला जे काही नाव दिलं जातं त्यालाच बेटा आपण काय म्हणत असतो? नाऊन असं म्हणत असतो. मग नाऊन कळालं. नाऊन म्हणजे तुम्ही कोणत्याही गोष्टीला दिलेलं नेम म्हणजे नाऊन. आलं लक्षात? चला पुढे जायचंय आपल्याला. काय बघायचंय पुढे आपल्याला? हे नाऊन जे आहे ज्या वेळेला सेंटेन्स मध्ये येतं त्यावेळेला आम्हाला अडचण होते सर. ती अडचण तुमची दूर करणार आहे बेटा आता. फक्त काळजीपूर्वक ऐकायचं आहे. मग आता इथे पुन्हा एकदा डेफिनेशन रीड करूयात, म्हणजे तुमच्या पुन्हा लक्षात येईल. काय म्हटलेलं आहे? अ नाऊन. अ नाऊन इज अ वर्ड विच इज द नेम ऑफ पर्सन, प्लेस और थिंग्स. देअर आर 4 काइंड्स ऑफ नाउन्स. नाउन्सचे 4 काइंड्स आहेत, 4 प्रकार आहेत. पहिला आहे प्रॉपर नाऊन. आता प्रॉपर म्हणजे काय? प्रॉपर तुमचं तुम्हाला दिलेलं म्हणजे प्रॉपर. आला लक्षात? तुमचं स्वतःचं नाव प्रॉपर आहे तुम्हाला दिलेलं. तुमच्या मित्राला त्याला त्याचं वेगळं नाव दिलेलं आहे, त्याला त्याचं प्रॉपर नाव आहे. दॅट्स कॉल्ड प्रॉपर नाऊन. बाकी काहीच नाहीये. बघा, प्रॉपर नाऊन इज अ नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन. तुम्ही पर्टिक्युलर एकटे आहात की नाही? तुमचं नाव तुम्हालाच दिलेलं आहे, तुमच्या बहिणीचं नाव तिचं वेगळं आहे, हो की नाही? तर त्याला म्हणायचं प्रॉपर नाऊन, हो की नाही? प्लेस ऑर थिंग्स. प्रॉपर नाऊन ऑलवेज बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. तुम्ही सुद्धा तुमच्या बुक्स वरती फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे रुद्र, मग तुम्ही काय लिहिणार रे? RUDRA, रुद्र असं लिहिणार की नाही बरं? की असं लिहिणार RUDRA, रुद्र असं लिहिणार का? हे चुकीचं आहे. कारण प्रॉपर नाऊनचं पहिलं लेटर हे काय असलं पाहिजे? अप्पर केस असलं पाहिजे, मोठ्या अल्फाबेट्स मध्ये लिहिलं पाहिजे. बाकीचे लेटर्स तुम्ही लोअर केस मध्ये लिहू शकता. कळालं का? हे लक्षातच राहिलं पाहिजे. एक्झाम्पल्स बघा प्रॉपर नाऊनचे काही. दिल्ली, काश्मीर, इंडिया, अशोका, रामा, देन जमुना, दीज आर द प्रॉपर नाउन्स. आणि प्रॉपर नाउन काय फक्त एवढेच आहेत का? नाही, खूप मोठी यादी तुम्ही बनवू शकता प्रॉपर नाउनची. कळालं का? देन पुढे पाहायचं आपल्याला कॉमन नाउन. कॉमन म्हणजे सगळ्यांनाच, नाही कसे? कॉमन म्हणजे सगळ्यांनाच, म्हणजे ते एव्हरी पर्सनला दिलेलं असतं. म्हणजे तुमचंच नाव काय सगळ्या पर्सनला दिलेलं असतं का? नाही. फॉर एक्झाम्पल व्हिडिओ पाहणारे तुम्ही कोणीतरी बॉय असाल किंवा तुम्ही गर्ल असाल. बघा, आता तुम्ही पहिले बॉय किंवा गर्ल आहात असं समजून चला. तुम्ही बॉय तर आहातच, बट तुम्हाला तुमचं वैयक्तिक नाव दिलेलं आहे की नाही? मग तुमचं जे वैयक्तिक नाव आहे, फॉर एक्झाम्पल तुमचं नाव आहे रुद्र, हो की नाही? रुद्र जर तुमचं नाव आहे तर हे रुद्र हे झालं तुमचं प्रॉपर नाऊन. आणि तुम्ही बॉय पण आहात, हो की नाही? मग ते झालं तुमचं कॉमन, हो की नाही? कारण तुम्ही बॉय आहात, तुमचा मित्रही बॉय आहे. मग तुम्हाला दोघांसाठी जे यूज केलं जातं त्याला म्हणतात बॉय. तुम्ही एखादी मुलगी आहात, फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात केतकी, तुम्ही आहात
केतकी. मग केतकी जर तुम्ही आहात तर हे तुमचं प्रॉपर नाऊन झालं मुलीचं. पण केतकी काय आहे तर केतकी आहे गर्ल, म्हणजे हे काय झालेलं आहे कॉमन नाऊन झालेलं आहे. मग हे कॉमन नाऊन कोणाला, फक्त पर्सनलाच का नाही, एखाद्या थिंग्सला एखाद्या प्लेसला सुद्धा आपण कॉमनली बोलतो. जस्ट लाईक सिटी हे कॉमन नाऊन आहे, बट फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी हा संभाजीनगरमध्ये राहतो, एखादा विद्यार्थी कोल्हापूर सिटीमध्ये राहतो, तर कोल्हापूर हे झालं प्रॉपर नाऊन आणि सिटी काय झालं तर कॉमन नाऊन. आलं लक्षात. म्हणजेच असे कॉमन नाऊन हे बुकसाठी दिले जातात. आता बुक, पण स्कॉलरशिप बुक म्हटलं तर कॉमन नाऊन. देन एखाद्या ब्रिज साठी म्हटलं जातं, ब्रिज हे कॉमन नाऊन आहे, बट हावडा ब्रिज, अटल सेतू दीज आर द प्रॉपर नाऊन. पेन, पेन हे कॉमन नाऊन झालं, बट दिस इज अ मॅग्नेटिक पेन. हा मॅग्नेटिक जो आहे सेन्स बोर्डचा हा काय झाला प्रॉपर पेन झाला. बट फक्त पेन म्हटलं आपण तर पेन म्हटलं तर कॉमन नाऊन आहे, बट रेनॉल्ड्स पेन काय झाला तर प्रॉपर नाऊन झाला. वॉटर हे कॉमन नाऊन आहे. आता तुम्ही म्हणाल की मग वेगळं कोणतं वॉटर, वेगळं सुद्धा वॉटर आहे. कोणतं आहे तर लेमनचं वॉटर, हो की नाही, लिंबू शरबत बनवून पिता की नाही, तर ते सुद्धा आहे डिस्टिल वॉटर, हो की नाही. टॅक्सी कॉमन नाऊन, बर्ड कॉमन नाऊन, मॅन कॉमन नाऊन, गर्ल कॉमन नाऊन, यांच्यासाठी तुम्ही प्रॉपर नाऊन सुद्धा शोधू शकता. देन कलेक्टिव्ह नाऊन, कलेक्टिव्ह म्हणजे कलेक्ट करणं, कलेक्ट केल्याच्या नंतर आपण त्यांना एकत्र करतो. मग कलेक्टिव्ह कोणते, जस्ट लाईक अ फ्लॉक, पक्षी आहेत एकत्र, फ्लॉक नाही फ्लाइंग करत आहेत. कॅटल्स एकत्र असतात की नाही, सो दॅट्स कॉल्ड ॲज अ कलेक्टिव्ह. म्हणजे ज्या वेळेला एकत्र केले जातात त्यावेळेला त्याला म्हणायचं कलेक्टिव्ह नाउन्स. देन जस्ट लाईक अ क्लासमध्ये आपण वेगवेगळे स्टुडंट्स बसलेला असतो, आपली क्रिकेटची टीम बनते, हो की नाही, म्हणजे टीम काय आहे तर कलेक्टिव्ह नाउन आहे. आर्मी काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. जस्ट लाईक अ क्राऊड काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. फॅमिली काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. कमिटी काय आहे कलेक्टिव्ह नाउन आहे. देन लास्टचं बघायचंय आता आपल्याला, सोपं आहे की नाही, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये काय असतं बेटा तर ते नाउन काय दाखवतं, क्वालिटी दाखवतं, क्वालिटी किंवा फिलिंग्स दाखवत असतं. फॉर एक्झाम्पल एखादा पर्सन आहे तो खूप काइंड आहे, मग काइंडनेस हे काय आहे, काइंडनेस काय आहे, त्या काइंडनेस एक ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. काइंड हा वर्डला NESS काइंडनेस. अनेस्टी काय आहे नाउन आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ब्रेवरी काय आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. देन थेफ्ट काय आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. लाफ्टर काय आहे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. जॉय सुद्धा ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. दीज आर द ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. वार सुद्धा ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. येतंय लक्षात. तर अशा नाउनला, नाउनची आपल्याला एकंदरीत थोडक्यात ओळखच झालेली आहे. यावर क्वेश्चन येतात, इथे एक चित्र तुम्हाला दिसत असेल, यांना कोण ओळखत नाही, तुम्हा मुलांचा आवडीचा झालेला आहे, हो की नाही. तर आता ते चित्र कशासाठी आहे ते सुद्धा काळजीपूर्वक जरा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात यायला सोपं जाईल. बघा आता पुढे बघायचं आहे आपल्याला ऍडजेक्टिव्ह. काय बघायचं आहे ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय हे काळजीपूर्वक समजून घ्या. हे ऍडजेक्टिव्ह हा वर्ड जो आहे ना तो सेंटेन्स मध्ये काय काम करतो माहितीये का, की आपल्याला काहीतरी क्वालिटी दाखवतो. तुमच्यातही काहीतरी क्वालिटी असेल. आता मी शब्द उच्चारला, तुमच्यातही काहीतरी क्वालिटी असेल, म्हणजे तुम्ही काय आहात बरं बेटा, नाऊन आहात. तुम्ही काय आहात नाऊन आहात, आणि तुमच्यामध्ये काय आहे क्वालिटी आहे. हा कोण आहे पुष्पा आहे. कोण आहे पुष्पा. आणि याची क्वालिटी काय आहे बेटा फायर. ही क्वालिटी आहे ना, यस काय आहे फायर. इट्स नॉट अ फ्लावर, इट्स अ फायर. देन त्याची काहीतरी क्वालिटी आहे. मग या नाऊनची क्वालिटी दाखवणारा एखादा वर्ड असेल तर त्याला काय म्हणायचं ऍडजेक्टिव्ह म्हणायचं आहे. नाऊनची क्वालिटी दाखवणारा वर्ड. नाऊनची क्वालिटी बघा, काही सेंटेन्सेस आपण इथे पाहणार आहोत, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल सेंटेन्समध्ये, कारण तुम्हाला काही पुष्पाचा नाही विचारला जाणार आहे. तर एक सेंटेन्स इथं घेतलेला आहे आपण, बघा. ही इज अ पुअर मॅन. कोणतं नाऊन आहे बरं, आता आठवा आणि कमेंटमध्ये सांगा. मॅन हे कोणतं नाऊन आहे, प्रॉपर आहे की कॉमन आहे. आता या मॅनची क्वालिटी काय आहे बेटा, तर पुअर मॅन आहे, बट कसा
पुअर आहे, ही त्याची क्वालिटी आहे. देन अ गुड स्टुडंट, स्टुडंट्स आहेत, बट जस्ट लाईक यू दीज स्टुडंट्स आर गुड, तुमच्यासारखेच हे गुड स्टुडंट आहेत. यामध्ये गुड या वर्डकडे लक्ष द्या. आय वॉन्ट सम वॉटर, मला वॉटर पाहिजे, बट हाऊ, कसं पाहिजे, कोल्ड, कसं पाहिजे, कोल्ड वॉटर पाहिजे. निशा हॅज मेनी फ्रेंड्स, निशाला फ्रेंड आहेत, बट हाऊ मेनी, मेनी फ्रेंड्स. बघा, ज्या वेळेला सेंटेन्समध्ये एखादा वर्ड त्या नाउनची काहीतरी क्वालिटी दाखवतो त्याला काय म्हटलं जातं, ऍडजेक्टिव्ह म्हटलं जातं. बघा, मॅन पुअर, देन स्टुडंट्स कसे, तर गुड स्टुडंट्स आहेत. वॉटर कसं आहे, तर कोल्ड आहे. फ्रेंड्स कसे आहेत, तर मेनी आहेत. पुष्पा कसा आहे, तर फायर आहे. येतंय लक्षात. पुढे जाऊयात म्हणजे आणखी आपल्याला कळेल. आता हे वर्ड्स लक्षात ठेवा. जसं पुष्पाचा फायर लक्षात राहिला ना, तसे इथे काही वर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत. हे काय आहेत, तर हे तुम्हाला ऍडजेक्टिव्ह म्हणून कामाला येणारे वर्ड्स आहेत. बघा बरं, जसे की ब्लॅक, ब्लॅक, एखादा मुलगा ब्लॅक कलरचा असतो, ओके नाही, तर ब्लॅक किंवा एखादा, आपल्याकडे सुद्धा वेगवेगळ्या थिंग्स असतात. त्या थिंग्स कशा असतात, तर ब्लॅक असतात. ब्लॅक शूज, ब्लॅक शूज, तर ब्लॅक शूज, व्हाईट शूज, दीज आर द कलर्स, बट इथे शूज आहेत, बट कसे, ब्लॅक आहेत, त्यालाच ऍडजेक्टिव्ह असं म्हणायचं. देन ब्राईट, तुमच्यासारखे सुद्धा ब्राईट स्टुडंट, ब्राईट स्टुडंट, बघा बरं, ब्राईट स्टुडंट, ब्राईट. देन क्लीव्हर, हुशार. देन कोल्ड, डार्क, कोल्ड आपण बघितलं की नाही रे मागच्या याच्यामध्ये, ओके नाही. वॉटर कसं, तर कोल्ड. डिअर, फास्ट, हाय, लॉंग, ओल्ड, पुअर, टॉल, असे शब्द रीड करत राहा. ऍडजेक्टिव्हचे शब्द आहेत एबल, ब्रेव, फाईन, लार्ज, लेट, राईप, सेफ, व्हाईट, वाईज, दीज आर द adjectives. Then bad, good, little, much, many, old, beautiful, difficult, honest, harmful, painful and popular. These are the adjective word. आणि अशा adjective words रीडिंग आपण करून ठेवलं पाहिजे. छोटे थोडेफार जरी आपल्याकडे असले तरी पुष्कळ आहेत, कारण ऍडजेक्टिव्हचे वर्ड काही एवढेच आहेत असं नाही, खूप सारे वर्ड्स आहेत. पण मग आता हे ऍडजेक्टिव्हचे वर्ड्स सर आम्ही शोधायचे कुठे, कुठेच नाही. तुमच्या इंग्लिशच्या बुक्समध्ये असे वर्ड्स असतात, त्यांना फक्त पेन्सिलने अंडरलाईन करून ठेवा. स्कॉलरशिपची सोबत सोबत तुमची तयारी होते बेटा. येतंय लक्षात. बघा, त्यानंतर प्रोनाऊन. आता प्रोनाऊन बद्दल माहिती आपल्याला घेऊन ठेवायची आहे, कारण स्कॉलरशिप मार्गदर्शिकेमध्ये ही जी काही आपण सगळी माहिती देतो ही सगळी माहिती नाहीये, आणि यातून तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा भर पडत चाललेली आहे. आणि प्रश्न विचारले जातात का, हो, स्कॉलरशिपला यावर आधारित प्रश्न विचारले जातात. कसे विचारले जातात ते सुरुवातीलाच मी प्रश्न तुमचे घेतलेले आहेत. बघा, त्यानंतर प्रोनाऊन. प्रोनाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन म्हणजे असा वर्ड बेटा की जो वापरला जातो इन प्लेस ऑफ नाऊन. नाऊन काढून टाकलं जातो आणि त्याच्याऐवजी एखादा वर्ड वापरला जातो, त्याला म्हणायचं प्रोनाऊन. आता प्रोनाऊन म्हणजे काय, लगेच आपण एक्झाम्पल कडे जाऊयात म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल. प्रोनाऊन, मीशा इज माय क्लास फेलो, सी इज व्हेरी इंटेलिजंट. मीशा ई सी, बघा बरं, इथे सी म्हणजे कोण, तर ती मिशाच आहे. सो मिशा इज अ माय क्लास फेलो, सी इज व्हेरी इंटेलिजंट. म्हणजे हा जो वर्ड आहे सी, हा काय आहे, तर हा आहे प्रोनाऊन. हा काय आहे, प्रोनाऊन आहे. मोहन डिडंट गो टू स्कूल, मोहन डिडंट गो टू स्कूल, ही वॉज सिक. ही कोण, मोहन. म्हणजे सी, ही, हे जे वर्ड आहेत यांना म्हटलं जातं प्रोनाऊन. देन आय बाउट अ टेबल, आय बाउट अ टेबल, टेबल हे काय आहे, एक नाऊन आहे. काय आहे, नाऊन आहे. आणि इट इज मेड ऑफ वूड, इट, इट हे काय आहे, प्रोनाऊन आहे. म्हणजे टेबल या नाऊन साठी इट हे प्रोनाऊन वापरलं गेलेलं आहे. येतंय लक्षात. बघा, काही प्रोनाऊन्स लक्षात ठेवायचे आहेत. जस्ट लाईक फर्स्ट पर्सन साठी, म्हणजे आपल्यासाठी. फर्स्ट पर्सन म्हणजे कोण, आपण स्वतःसाठी.
आपल्या स्वतःसाठी कोणते प्रोनाउन यूज होतात? आय, माय, मी, माइन, मायसेल्फ हे सिंग्युलर प्रोनाउन आहेत. जर समजा तुम्हाला हेच प्लुरल वापरायचे असते, म्हणजे तुम्ही आहात, तुमचा मित्र आहे, दोघांसाठी जर प्रोनाउन यूज करायचा आहे तर आय साठी बी, म्हणजे त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात, मी साठी अवर, अस, अवर्स, अवरसेल्स हे प्लुरल प्रोनाउन म्हणून तुमचे यूज होणार आहेत. बट हे सगळे जे आहेत हे आहेत फर्स्ट पर्सन प्रोनाउन. देन सेकंड पर्सन, सेकंड म्हणजे आपल्या पुढचा, म्हणजे सेकंड. जस्ट लाईक यू, युअर, युअर्स, युअर सेल्फ. प्लुरल साठी यू, युअर्स, युअर, युअर्स, युअर सेल्फ हे प्लुरल साठी यूज होणार आहेत. थर्ड पर्सन म्हणजे जो पर्सन आपल्या समोर उभा नाहीये, कुठेतरी दुसरीकडे आहे, तर त्यावेळेला कोणते प्रोनाउन यूज होतात? जस्ट लाईक ही, हिज, हिम, हिमसेल्फ, सी, हर, हर्स, हरसेल्फ, इट, इट्स, इटसेल्फ. आणि प्लुरल साठी कोणते होतात? तर दे, देम, देअर, देअर्स, देमसेल्स असे जे प्रोनाउन्स आहेत हे प्रोनाउन्स फक्त लक्षात ठेवा, सिंग्युलर प्लुरल हे तुम्हाला सहजगत्या ओळखता येतीलच. आलं लक्षात? फक्त हे प्रोनाउन लक्षात असणं गरजेचं आहे. पुढचा भाग आहे तो म्हणजे व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय? तर व्हर्ब म्हणजे तुम्ही सुद्धा बरंच व्हर्ब करत असता, बरंच वर्ब करत असतात दिवसभरामध्ये. वर्ब म्हणजे एखादी ऍक्शन दाखवणारा शब्द, बस एवढं लक्षात राहिलं तरी पुष्कळ आहे बेटा. वर्ब म्हणजे ऍक्शन दाखवणारा एखादा वर्ड. मग आता आपल्याला या वर्ब वरून सर आम्हाला डेफिनेशनच पाहिजे आहे, काही हरकत नाही, पाहून घ्या. अ वर्ड यूज फॉर सेइंग समथिंग अबाउट सम पर्सन और थिंग्स इज कॉल्ड ॲज अ वर्ब. आता एखाद्या पर्सन बद्दल, एखाद्या थिंग बद्दल काहीतरी सांगितलं जातंय, त्याला काय म्हणायचं आहे? व्हर्ब असं म्हणायचं आहे. म्हणजे एखादा पर्सन काय ऍक्शन करतोय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि इथे मात्र व्हर्ब जे आहेत याचे 3 टाइप्स आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट टाइप आहे त्यातला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. आता ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे काय हे समजून घ्या. इफ अ व्हर्ब नीड अन ऑब्जेक्ट, व्हर्ब एखादा व्हर्ब आहे, त्या व्हर्बला जर समजा मिनिंग प्राप्त व्हायचा असेल तर त्याला ऑब्जेक्टची गरज असते, नाही तर ते सेंटेन्सच कंप्लीट होत नाही, मिनिंगफुल सेंटेन्स कंप्लीट होत नाही. बघा, त्याला म्हणायचं आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. एक्झाम्पल बघितलं की मग तुमच्या पटकन लक्षात येईल. एक्झाम्पलकडे लक्ष द्या. फार्मर एक नाऊन आहे. फार्मर, फार्मर ग्रो वीट. वीट हे ऑब्जेक्ट आहे. फक्त फार्मर ग्रो म्हटलं तर सेंटेन्स कंप्लीट होणार नाही. फार्मर ग्रो बट व्हॉट? वीट हे ऑब्जेक्ट आहे, वीट. आणि हे ऑब्जेक्ट शिवाय हे सेंटेन्सच कंप्लीट होत नव्हतं, म्हणून याला म्हणायचं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इथे ग्रो जे आहे ते ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. येते लक्षात? चला नेक्स्ट पुढे जाऊयात. इथे इनट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्ह आहे तर मग इनट्रान्झिटिव्ह असणार ना. हो, यस आहे. याला मात्र इथे ऑब्जेक्टची काही गरज नाहीये. जस्ट लाईक अ बर्ड्स फ्लाय, पक्षी उडतात, सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे. डॉग्स बार्क, कुत्रा भुंकतो, सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे. इथे आपल्याला ऑब्जेक्टची गरज लागली नाही. कळालं का? सेंटेन्स कंप्लीट होण्यासाठी बर्ड्स फ्लाय सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे. द सन रोज, सूर्य उगवला, सेंटेन्स कंप्लीट झालेला आहे. दॅट्स कॉल्ड इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब. हे इंट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. देन हेल्पिंग व्हर्ब. कधी कधी आपल्याला सेंटेन्स कंप्लीट होण्यासाठी किंवा त्या सेंटेन्सचा टेन्स कळण्यासाठी काही व्हर्बची गरज असते, तर ते व्हर्ब असतात हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब जसे की एम, इज, आर, वाज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, दीज आर द हेल्पिंग व्हर्ब. इथे फक्त एक एक्झाम्पल बघा हेल्पिंग व्हर्ब काम कसं करतं. जस्ट लाईक मिशा इज गोईंग होम. मिशा इज गोईंग होम. यामध्ये इज जे आहे हे काय करतं? या सेंटेन्स मध्ये या मेन व्हर्बला हेल्प करत आहे, सेंटेन्सला मिनिंग मिळण्यासाठी हेल्प करत आहे इज. म्हणून अशा व्हर्बला काय म्हटलं जातं? हेल्पिंग व्हर्ब असं म्हटलं जातं. हे इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवा. देन आपल्याला ॲडव्हर्ब बघायचं आहे. ॲडव्हर्ब म्हणजे असा वर्ड की दॅट टेल्स हाऊ, व्हेन और व्हेअर ऍक्शन इज डन. बघा, व्हर्ब म्हणजे ऍक्शन, बट ती ऍक्शन कशी घडली, कुठे घडली आणि
केव्हा घडली हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. त्यालाच काय म्हणायचं, ॲडव्हर्ब असं म्हणायचं. म्हणजे ऍक्शन कशी घडली, केव्हा घडली, कुठे घडली हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. बघा जस्ट लाईक सेंटेन्स बघा, ही रॅन स्लोली, ही रॅन स्लोली, ही रॅन बट हाऊ, हाऊ कसा, तर स्लोली. बघा स्लोली. शी केम टुडे, व्हेन कधी आली, टुडे. माय फादर हॅज गोन आउट, कुठे, व्हेअर. ओके नाही, म्हणजे कुठे तर आउट. येतंय लक्षात. ज्या वेळेला असे काही वर्ड्स आलेले असतात त्यांनाच म्हटलं जातं ॲडव्हर्ब. स्लोली, टुडे, आउट, दीज आर द ॲडव्हर्ब. मग आता त्या ॲडव्हर्बचे काही टाइप्स आहेत, ते कशावरून पाडले सर, तर ते यावरूनच पाडले, हाऊ, व्हेन अँड व्हेअर वरूनच पाडलेले आहेत. तर बघा ॲडव्हर्ब ऑफ मॅनर, मॅनर. तर ॲडव्हर्ब ऑफ मॅनर मीन्स व्हॉट, तर ती ऍक्शन कशी घडलेली आहे, हाऊ, त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. बघा सम एक्झाम्पल्स आहेत, जस्ट लाईक इल, वेल, बॅडली, फास्ट, स्लोली, सर्टनली, सिन्सिअरली. दीज आर द ॲडव्हर्ब ऑफ मॅनर. देन ॲडव्हर्ब ऑफ टाइम, टाइम. टाइम काय सांगतोय आपल्याला, व्हेन. टाइम काय सांगतो, व्हेन, केव्हा हे सांगत असतो. म्हणजे टेल अस व्हेन अन ऍक्शन इज डन, केव्हा ऍक्शन घडलेली आहे. मग टुडे आज घडली का, येस्टरडे काल घडली का, टुमारो उद्या घडेल का, नाऊ आता घडली का, देन नंतर घडेल का. ओके नाही, दॅट्स कॉल्ड ॲडव्हर्ब ऑफ टाइम. देन नेक्स्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. प्लेस म्हणजे व्हेअर, ऍक्शन कुठे घडली, ऍक्शन कुठे घडली त्याला म्हणायचं ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. बघा दे टेल अस व्हेअर अन ऍक्शन इज डन, कुठे ऍक्शन घडलेली आहे, तर हिअर इथं, देअर तिथे, इन आत, आउट बाहेर. दीज आर द ॲडव्हर्ब ऑफ प्लेस. येते लक्षात. देन लास्ट आहे ॲडव्हर्ब ऑफ नंबर. कधी कधी ऍक्शन जी आहे ती काय कळत असते, काय होत असते, तर पुन्हा पुन्हा ऍक्शन किती वेळेला घडलेली आहे हे सुद्धा सांगत असते. बघा एकदा, वन्स, ट्वाइस, थ्राइस, ऑलवेज. आलं लक्षात. तर याला म्हणायचं ॲडव्हर्ब ऑफ नंबर. अशा प्रकार यावर सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात का, यस विचारले जाऊ शकतात. आणि तुम्हाला हे स्कूलसाठी सुद्धा खूप कामाला येणारा भाग आहे. देन प्रिपोजिशन, प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय हे समजून घ्यायचंय आपल्याला. द प्रिपोजिशन इज अ वर्ड प्लेस बिफोर नाउन. नाउनच्या सुरुवातीला, नाउनच्या अगोदर जो वर्ड्स ठेवला जातो दॅट्स कॉल्ड ॲज अ प्रिपोजिशन. दॅट इंडिकेट प्लेस, डिरेक्शन ऑर सोर्सेस. प्रिपोजिशनचे काही वर्ड्स आहेत ते अगोदर लक्षात ठेवा, जस्ट लाईक ॲट, आफ्टर, अबोव, along, across, among, around, by, before, below, beside, during, down, for, from, in, into, near, on, to, through, under, with, without. अशा प्रकारचे काही वर्ड्स आहेत ते वर्ड्स आहेत प्रिपोजिशनचे. आता पुढच्या स्लाइडवरती तुम्हाला प्रिपोजिशन चांगल्या प्रकारे कळून जाणार आहे, कारण अशा काही पार्ट ऑफ स्पीच आहेत की त्या एक्झाम्पल वरनं लगेच समजतात. बघा बरं इथे यूज ऑफ सम प्रिपोजिशन. प्रिपोजिशनचा कसा वापर करायचा आपण बघितलं. ॲट हे एक प्रिपोजिशन आहे. ॲट इज यूज विथ नेम्स, स्मॉल व्हिलेज अँड टाउन्स. बघा बरं, मोहन लिव्ज ॲट कठुआ. तुम्ही सुद्धा तुमच्या गावात राहत असाल, मग आय लिव्ज ॲट तुमच्या गावाचं नाव तुम्ही लिहू शकता. देन सी वॉज बॉर्न ॲट अलियाबाद. तुमचा सुद्धा बॉर्न कुठेतरी झाला असेल, तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही विचारून घ्या. आलं लक्षात, म्हणजे एखाद्या प्लेसवरती. देन इन, इन हे जे प्रिपोजिशन आहे ते बघा बरं. माय अंकल लिव्ज इन दिल्ली. तुमचे अंकल सुद्धा कुठेतरी एखाद्या ठिकाणी राहत असतील सिटीमध्ये, तर इन दिल्ली, इन संभाजीनगर, इन पुणे, इन नागपूर, इन मुंबई. अशा प्रकारे देअर्स आर मेनी फिल्म स्टुडिओज इन मुंबई. मुंबईमध्ये खूप सारे फिल्म स्टुडिओज आहेत इन मुंबई. तर याला म्हणायचं ॲट, इन, दीज आर द प्रिपोजिशन वर्ड. पण ते कशाच्या अगोदर आलेले आहेत, तर नाउनच्या अगोदर आलेले आहेत. बघा दिल्ली इज अ नाउन, बॉम्बे इज अ नाउन, कथुआ इज अ नाउन, अलियाबाद इज ऑल्सो नाउन. दीज आर द नाउन्स. बघा
ऑन इज यूज विथ डेज अँड डेट्स. ऑन कधी वापरलं जातं? डेजच्या अगोदर, डेट्सच्या अगोदर ऑन वापरलं जातं. इन कधी यूज केलं जातं? मंथ्स आणि इयर्सच्या अगोदर. इन फेब्रुवारी, हो की नाही? आमची सहल कधी जाणार आहे? इन जानेवारी जाणार आहे आमची सहल, इन जानेवारी, हो की नाही? म्हणजे तुम्ही सुद्धा प्रिपोजिशन यूज करत असता. देन पुढे आहे कंजंक्शन. कंजंक्शन काय आहे ते समजून घ्यायचं आहे. कंजंक्शन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, तुम्ही सुद्धा ट्रॅव्हलिंग करत असताना असा रोड आहे, मधून इथून नदी वाहत आहे, असा रोड आहे, इथे एक ब्रिज बांधलेला आहे. हा ब्रिज काय करतो? तर या बँकला आणि या बँकला लिंक करण्याचं काम करतो. म्हणजे तेव्हा रोड कंप्लीट होतो. हा काय करतो? तर लिंक करतो सर. आणि सेंटेन्स मध्ये सुद्धा काही वर्ड्स दोन वर्ड्सला लिंक करायचं काम करतात, त्याला म्हणायचं कंजंक्शन. बांधून ठेवण्याचं काम करतात, त्याला म्हणायचं कंजंक्शन. बघा, तेच दिलेलं आहे डेफिनेशन मध्ये सुद्धा. कंजंक्शन इज अ वर्ड यूज टू फॉर जॉईनिंग वर्ड्स. दोन वर्ड्स जॉईन करण्यासाठी जो वर्ड यूज केला जातो त्याला म्हणायचं कंजंक्शन. एक्झाम्पल वरून लगेच समजून येईल. द टीचर टॉट मोहन अँड अब्दुल. टीचर कोणाला शिकवत आहेत? तर मोहनला अँड अब्दुलला. अँड हा वर्ड काय आहे? तर कंजंक्शन आहे सर आमचा. बरोबर आहे. मग आय वॉन्ट अ पेन ऑर पेन्सिल. काय आहे? पेन ऑर पेन्सिल. ऑर हा वर्ड काय आहे? कंजंक्शन आहे. ही विल टेक अ टी. बट हा वर्ड काय आहे? कंजंक्शन आहे. ही विल टेक अ टी बट आय शॅल टेक अ मिल्क. कंजंक्शन आहे. आय विल ट्राय टू कम ॲज सून ॲज. हे लक्षात ठेवा, कंजंक्शन आहे. आय कॅन. बघा, काही कंजंक्शनचे वर्ड आहेत ते सुद्धा रीड करून घ्या. जस्ट लाईक अँड, इफ, अंटिल, बट, दॅट, बिकॉज, इट, अल्दो, देअरफॉर, सो, थ्रू, ॲज सून ॲज, ऑर, टिल, हाऊएव्हर. दीज आर द कंजंक्शन वर्ड. आणि ज्या ज्या वेळेला सेंटेन्समध्ये असे कंजंक्शन वर्ड येतात त्या वेळेला तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत. असे वर्ड्स यूज करता आले पाहिजेत. स्कॉलरशिपला यावर आधारित प्रश्न विचारले जातात 5th स्टँडर्ड साठी. पुढे चालायचंय. आता शेवटच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. अरे, इंडियाची टीम दिसते आपल्याला. बघा, देन आहे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन म्हणजे काय हे समजून घ्यायचंय आपल्याला. ही शेवटची पार्ट ऑफ स्पीच आहे आणि या पार्ट ऑफ स्पीच मध्ये काय होत असतं तर यूज टू एक्सप्रेस सडन स्ट्रॉंग इमोशन्स. कधी कधी तुम्ही सुद्धा गेम खेळता आणि तुम्ही जर मॅच जिंकला तर एकदमच हुर्रे असा वर्ड्स तुमच्या तोंडातून बाहेर पडत असतो. मग असे काही वर्ड्स असतात जस्ट लाईक ए, हुर्रे, वाव, इप्पी. दीज आर द असे वर्ड्स की ते अचानकपणाने आपल्या तोंडातून बाहेर पडतात. दॅट्स कॉल्ड ॲज अ इंटरजेक्शन. त्यालाच काय म्हटलं जातं? इंटरजेक्शन असं म्हटलं जातं. क्रिकेट तुम्ही बघत असाल, ज्या वेळेला आपली टीम काय होते, क्रिकेट जिंकते, त्यावेळेला टीमच नाही तर आपण सुद्धा घरामध्ये यस असं करत असतो, हो की नाही? 6 मारला की यस असं आपण करत असतो. दॅट्स कॉल्ड ॲज अ इंटरजेक्शन. त्यालाच इंटरजेक्शन असं म्हटलं जातं. तर बघा, आता आपल्याला ह्या ज्या काही सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच आहेत त्या एकाच सेंटेन्स मध्ये बघायच्या आहेत. म्हणजे मग तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही आलात ना, म्हणून तुमच्यासाठी एकत्र आपल्याला एक सेंटेन्स घेतलेला आहे. ते सेंटेन्स अगोदर काळजीपूर्वक रीड करूयात आपण. ओ, they usually eat green grasses in the park but prefer roads. असं एक सेंटेन्स दिलेला आहे. मोठ्याच्या मोठं सेंटेन्स आहे, तुम्हाला 5th च्या मानाने. बघा, बट वर्ड सगळे सोपे आहेत त्यामध्ये. पुन्हा एकदा रीड करा. ओ, दे युजली इट्स ग्रीन ग्रासेस. हो, यस. ओ, ते नेहमीच, ते काय करतात? नेहमीच ग्रीन ग्रासेस खात असतात. इन द पार्क, कुठे? पार्क मध्ये. बट प्रेफर काय करतात? रूट्स खाणं प्रेफर करतात. ग्रीन ग्रास खातात पण जास्तीत जास्त रूट्स खाणं पसंत करतात. असं एक सेंटेन्स दिलेला आहे. या सेंटेन्स मध्ये इंटरजेक्शनचा वर्ड कोणता आहे? तर ओह. ओह इंटरजेक्शन आहे. त्यानंतर दे काय आहे? तर प्रोनाऊन आहे आमचं. काय आहे? प्रोनाऊन. बघा बरं, नाऊनच्या अगेन्स्ट मध्ये जो वर्ड्स यूज केला जातो त्याला म्हणायचं प्रोनाऊन. म्हणजे प्रोनाऊन सुद्धा झालं. ऍडव्हर्ब.
ऍडव्हर्ब युजली, हे काय आहे? ऍडव्हर्ब आहे, हो की नाही? म्हणजे इट्स करतात बट युजली करतात, युजली करतात, आलं लक्षात? तर ऍडव्हर्ब झालं. व्हर्ब इट, हो की नाही? ही ऍक्शन आहे, हे काय आहे? ऍक्शन आहे, म्हणून ते काय झालेलं आहे? व्हर्ब झालेलं आहे. देन ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्ह ग्रास आहे, बट ग्रास कसं आहे? तर ग्रीन आहे. बघा बरं, ग्रास आहे बट ऍडजेक्टिव्ह काय आहे? तर ग्रीन ग्रास आहे. नाऊन ग्रासेस, नाऊन आहे. देन प्रिपोजिशन, आत्ताच आपण बघितलं, दोघांना रीड करायचं, दोघांना लिंक इन द पार्क, कुठे? इन द पार्क, प्रिपोजिशन. देन कंजंक्शन, दोघांना लिंक करायचं, कोणाला दोघांना लिंक केलेलं आहे? बघा बरं, इन द पार्क, बट, बट प्रेफर रूट्स, प्रेफरला, प्रेफर ग्रासेस बट प्रेफर रूट्स, या दोघांना कंजेक्ट करायचं काम कोणी केलेलं आहे? बट या वर्डने केलेलं आहे. म्हणजे बट काय आहे? कंजंक्शन आहे. प्रिपोजिशन, नाऊनच्या अगोदर, द पार्कच्या अगोदर येणारा जो वर्ड आहे प्रिपोजिशन, हा वर्ड आलेला आहे. येतंय लक्षात? एकाच सेंटेन्स मध्ये सगळ्या पार्ट्स ऑफ स्पीच आपण बघितलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही सुद्धा तुमचं ज्या वेळेला इंग्लिशचं बुक घ्याल, स्कॉलरशिपचं बुक घ्याल, त्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे? तर अशा प्रकारचे जे काही सेंटेन्सेस आहे, त्या सेंटेन्समध्ये त्या वर्ड्सला नेमकी कोणती पार्ट ऑफ स्पीच आहे याचा सराव करा. फक्त आपल्याकडे मार्गदर्शिका आहेत, त्याचेच फक्त क्वेश्चन आन्सर पाठ करू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पाठांतर अजिबात करू नका. पाठांतर नाही, अंडरस्टँड करून घ्या, तर आपल्याला कुठेतरी स्कॉलरशिपचं प्रिपरेशन जे आहे ते चांगल्या पद्धतीने तुमचं होताना दिसून येईल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी येणार आहे. व्हिडिओ कसा वाटला? जर अजूनही लाईक केलं नसेल तर लाईक मात्र आपल्या व्हिडिओला नक्कीच करून ठेवायचं आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.